ज्या ठिकाणी आपल्याला हात लावायचा आहे ती जागा आधी चांगली खोरून घ्यायची किंवा पाण्याने ओली करून घ्यायची, जेणेकरून हात आपला बरोबर लागला पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओमध्ये जे हात आपण लावत आहोत, हात कशी बनवायचे आहे ते जर बघायचे असेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टमध्ये. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. हात लावल्याच्या नंतर माती एकदम व्यवस्थित लावायची, जेणेकरून हात बरोबर दिसला पाहिजे. जी काही आपण टूल्स वगैरे वापरतो फिनिशिंगसाठी, त्यांनी सरफेस एकदम क्लिअर दिसला पाहिजे. जेव्हा आपण हात फिक्स करतो तेव्हाच हात चांगला लावून घ्यायचा, जेणेकरून तो वाळल्यानंतर पडला नाही पाहिजे. सुरुवात आधी मागच्या हातापासूनच करायची, कारण की आधी जर आपण समोरचा हात लावला तर मागचा हात आपल्याला लावता येत नाही बरोबर. जेवढी आपण चांगली बरोबर माती लावली तेवढा हात चांगला उठून दिसतो. फिनिशिंगसाठी काळ्या खरी पण बनवू शकता. आम्ही पण जे टूल्स वापरले आहे ते जी ब्रश आमची तुटलेली आहे, ती तुटलेले ब्रश त्यांना आकार देऊन ते टूल्स बनवलेले आहे. हात जर बरोबर चिपकत नसेल तर पाण्यानं ओलं पण करू शकतो आपण, जेणेकरून दोन्ही माती मिसळून जाईल. आम्ही POPच्या मूर्त्या बनवत नसतो, जास्त करून आम्ही आपल्या शेतमातीच्याच मूर्त्या आमच्या असते सगळ्या, जेणेकरून पाण्यात वेळ येते लवकर. तुम्ही पण घरी शेतमातीचेच गणपती बसवा, जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण होईल. आपल्याला उत्साहात आनंद साजरा करायचा आहे. काही कारणास्तव व्हिडिओ बरोबर बनवू शकलो नाही, हाताने व्हिडिओ शूट करावा लागतो. कोणाला काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल थोडं नवीन आहे, मी पण नवीन आहे यूट्यूबवर, सपोर्ट करा. हा व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओ पण नंतर आपण टाकलेला आहे ऑलरेडी. हा व्हिडिओ थोडा लेट आला, थोडा एडिटिंग करण्यात टाईम गेला होता, वेळ नव्हता भेटला त्यामुळे. मोबाईलचं स्टोरेज फुल असल्यामुळे 3 तासाचा व्हिडिओ शूट झालेला आहे. ते माहीत पण नव्हतं पडलं. जेव्हा व्हिडिओ पूर्ण संपला, हात लावणं झाला, तेव्हा माहीत पडलं. थोडं ॲडजस्ट करा.
तुम्ही जेवढ्या चांगल्या टूल्सचा वापर कराल, फिनिशिंग द्याल हाताला, तेवढी मूर्ती छान दिसेल, सुंदर. आणि फिनिशिंगच असते ज्याने मूर्ती चांगली दिसते. ते जेणेकरून आता जर आपण फिनिशिंग केली नाही तर नंतर कलरच्या वेळेस प्रॉब्लेम होतो. तर ती जेव्हा आपण पेंट मारतो तेव्हा ती फिनिशिंग बरोबर दिसत नाही हात. जेवढे आपण हात चोपडे करू, त्यानंतर जेव्हा आपण हात लावतो त्यानंतर टूलचा वापर करून चांगली फिनिशिंग केली, त्याच्यानंतर पाण्याने सुद्धा परत त्याच्यावर लावायची. ब्रशच्या पाण्यानं ब्रश चांगला लावायचा. पहिल्यांदा व्हॉइस नोट करतो त्यामुळे कमी जास्त होत आहे बोलण्यात. याच्या आधी कधी मी असा व्हिडिओ टाकला नाही, पहिला प्रयत्न आहे हा. हात लावल्याच्या नंतर एकदा बघून घ्यायचा हात आला नाही आला बरोबर. कारण की जेव्हा हात आपण लावतो त्याच्यानंतर जो वाळला बरोबर येत नाही, हात तुटण्याचे चान्सेस जास्त असते. जेव्हा आपण हात लावला तेव्हाच बघून घ्यायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.